श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलं की श्रीकृष्ण महाराज दुःख संयोग वियोगाला योग म्हणतात। याबद्दल आपण अगोदरच्या 1-2 सत्रामध्ये चर्चा केली, अभ्यास केला। काही शास्त्र दुःख संयोग वियोगाला मोक्ष म्हणतात आणि अष्टावक्र गीतेमध्ये अष्टावक्र मुनी याला जीवनमुक्त म्हणतात। असा जो कोणी योगी आहे, असा जो कोणी मनुष्य आहे ज्याने हे साध्य केलेलं आहे, त्यास श्रीकृष्ण महाराज योग म्हणतात। काही शास्त्र त्याला मोक्ष म्हणतात आणि अष्टावक्र मुनी त्यास जीवनमुक्त म्हणतात। याबद्दल आपण चर्चा केलेली आहे अगोदरच्या 1-2 सत्रामध्ये। आता हा योगाचा अभ्यास कसा करावा, श्रीकृष्ण महाराज आणखीन काही सांगत आहेत, कशा प्रकारे करावा, कसा करावा। आपण पाहिलं ते अगोदर की ध्यानामध्ये कसं बसायचं आणि ध्यानामध्ये काय काय क्रिया करायची किंवा काय करू नये हे आपण पाहिलं। आता आणखीन पुढे काय म्हणतात ते, सनिश्चयेन योक्तव्यो, म्हणजे ह्या योगाचा अभ्यास, ह्या ध्यानाचा अभ्यास निश्चयपूर्वक करावा, दृढ निश्चय असावा। म्हणजे हे करायचं आहे, हे मी साध्य करेनच, आता दृढ निश्चय असावा, श्रद्धा असावी, विश्वास असावा आणि दृढ निश्चय असावा। दृढ निश्चय कसा असावा, एक उदाहरण दिलं जातं टिवटिवीचं। टिवटिवीचे अंडे समुद्राने हडप केले होते। मग टिवटिवीला राग आला। टिवटिवीनं सागराला विनंती केली अंडे देण्यासाठी, परंतु सागर काही अंडे देत नव्हता। तेव्हा ती रागारागाने आता तुझं पाणी सुकवते, तुझं पाणीच काढून टाकते म्हणून चोंचीमध्ये पाणी घ्यायचं आणि बाहेर टाकायचं, असा दृढ निश्चय तिनं केला। तिचा निश्चय पाहून बाकीचे पक्षी भाऊबंद सगळे आले, सगळे जमा झाले। आणि ही कहाणी फार मोठी आहे, थोडक्यात सांगतो। तिचा एवढा दृढ निश्चय होता की तो दृढ निश्चय पाहून नारद मुनी साह्याला आले। भगवान विष्णू गरुडावर बसून आले आणि सागराला आज्ञा केली की त्या टिवटिवीचे अंडे परत कर। मग सागराने तिचे अंडे परत केले। सांगायचा उद्देश असा की कार्य कितीही मोठे असलं, जर दृढ निश्चय केला तर कोणी ना कोणी सहाय्य होतं। तशाच प्रकारे भगवान सांगत आहेत, सनिश्चयेन योक्तव्ये, निश्चयपूर्वक दृढयुक्त आपण या योगाचा अभ्यास करावा। आणि काय म्हणतात, योगा अनिर्विण्य चेतसः, म्हणजे मनाला डगमगू द्यायचं नाही। मन का असतं की सारखं दुसरीकडे, मनाचा स्वभाव असतो की दुसरीकडे जायचा। आपण ध्यान करत आहोत, तिथं स्थिर न होता ते बाहेर संसारामध्ये फिरत असतात। परंतु तसं न करता शांत चित्तानं आपण जसा दिवा जळतो, तिची ज्योत शांतपणे जळत असते, तशा प्रकारे मनुष्याने अभ्यास करावा। योगा अनिर्विण्य चेतसः, शांत चित्त ठेवून दिव्याची वात जशा प्रकारे जळत असते तशा प्रकारे योगाचा अभ्यास करावा। आता हा अभ्यास श्रीकृष्ण महाराज सांगतात, शने शने उपरमेत, म्हणजे हळूहळू शांत होत जावं।
हा हिच्या समाधी आहे, ध्यान आहे, धारणा आहे. हिच्यामध्ये गडबड करू नये, घाई करू नये, शांत हळूहळू शने शने श्रीकृष्ण महाराज म्हणतात शने शने अभ्यास करावा आणि बुद्ध्या धृती ग्रहितया म्हणजे धैर्ययुक्त बुद्धीने, दृढ विश्वासाने, धैर्ययुक्त बुद्धीने आत्मसंस्थम मना कृत्वा, धैर्ययुक्त बुद्धीने मनाला आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावे. हा असा अभ्यास म्हणजे शने शने करायचा, हळूहळू करायचा, निश्चय दृढ असावा. नंतर धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू ह्या मनाला बुद्धीच्या ठिकाणी किंवा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करावं. आणि काय करायचं, न किंचिदपि चिंतेत, न किंचिदपि, न किंचित अपि चिंतेत म्हणजे चिंता करू नये, कशाची चिंता करू नये. का असतं पहा, मनुष्य जे आहे भविष्याची चिंता करतो आणि जे भूतकाळात झालं आहे तिच्यावरती विचार करून दुःखी होतो. चिंता ही भविष्याची होते आणि भूतकाळामध्ये असं का घडलं, तसं का घडलं हा विचार करून मनुष्य दुःखी होतो. तर परंतु मनुष्य वर्तमान काळामध्ये जगत नाही, वर्तमान काळामध्ये फार कमी जगतो. तिचे विचार वर्तमान काळातले विचार फार कमी असतात. तुम्ही पहा, आपण जे विचार करतो ते विचार भूतकाळातले असतात किंवा भविष्यकाळातले असतात. वर्तमान काळातले विचार फार कमी असतात. मग अशा वेळेस काय करायचं असतं, वर्तमान काळातील विचार करायचा. मी आता बसलो आहे, मी आता प्रवचन करतो आहे, यावरती विचार असावे. मग हे कसं साध्य होतं, ध्यानधारणामध्ये ध्यान करत असताना डोळे मिटून आपण शांत चित्तानं आपण ध्यान करतो. त्यावेळेस आपलं जे मन आहे हे वर्तमान काळ म्हणजे मी ध्यान करत आहे यावरती विचार कसा करावा, याच्यासाठी एक फार चांगली युक्ती सांगितलेली आहे, श्रीकृष्ण महाराजांनी पण सांगितलेली आहे. आणि आणखीन दुसरे संत महात्मे पण सांगतात की आपण काही करायचं नाही. ज्यावेळेस आपण ध्यानात बसतो त्यावेळेस ध्यानामध्ये काय क्रिया चालू असते, आपण शरीराने काहीच करत नाही, शरीराने आपण काहीच करत नाही. मग काय करत असतो, फक्त आपला ध्यान करत असताना आपली जी क्रिया असते, स्थूल क्रिया म्हणजे श्वासोश्वास फक्त चालू असतो. सूक्ष्म क्रिया बऱ्याच असतात, आतमध्ये शरीरामध्ये सूक्ष्म क्रिया होत असतात, पचन होत असतं, रक्ताभिसरण म्हणजे रक्त वाहत असतं, बऱ्याच गोष्टी होत असतात, रक्ताचं शुद्धीकरण होत असतं. हे आंतरिक क्रिया सूक्ष्म क्रिया असतात. परंतु स्थूल क्रिया म्हणजे ज्यावेळेस आपण ध्यानात बसतो आपण काय करतो, स्थूल क्रिया म्हणजे फक्त श्वासोश्वास चालू असतो. आपण श्वास आत घेतो आणि श्वास सोडतो. मग ह्या श्वासोश्वासावरती जर आपलं मन केंद्रित केलं तर वर्तमान काळामध्ये राहिल्यासारखं होतं. आपण वर्तमान काळाबद्दल विचार करतो. म्हणजे ही स्थूल क्रिया ध्यानात असताना ही स्थूल क्रिया श्वासोश्वासाची चालू असते. मग त्या श्वासोश्वासावरती आपण लक्ष केंद्रित करायचं. श्वास आत येत आहे, श्वास बाहेर जात आहे, हा फक्त अनुभव करायचा. त्यावेळेस काय होतं की आपण कशाची चिंता करत नाही. तर मग भविष्याची पण चिंता नसते आणि भूतकाळाचा पण विचार नसतो. अशा प्रकारे मनाला हळूहळू स्थिर करावं. आता ज्ञानेश्वर महाराज फार चांगली गोष्ट सांगतात. ते काय म्हणतात बघा, आता नियमोची हा एकला जेवे करावा आपला, जैसा कृत निश्चयाची या बोला बोहरा नव्हे. साधकाने एक नियम ठेवावा आणि एकदा केलेला नियम निश्चय केला तो टाळावयाचा नाही. तो नियम आपण करायचा.
त्या नियमाला धरून वागायचं. असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जरी ये तुलने चित्त स्थिरावे तरी काजा आले स्वभावे. मग अशा प्रकारे एवढं करून केल्यानंतर जर मन स्थिर झालं तर मग आणखी काही करायची गरज नाही. म्हणजे एक संकल्प केलेला आहे की मला मन स्थिर करायचं आहे, आणि अशा प्रकारे जर मन स्थिर होत असेल तर मग आणखीन काय करायची गरज नाही. नाही तरी घालावे मुकलुनी. ते काय म्हणतात बरं, असं जर होत नसेल, मन स्थिर होत नसेल असं करूनसुद्धा, मग त्याला काय करावं, त्याला जाऊ द्यावं. घालावे मोकलुनी म्हणजे हाकलून द्यावं. अशा प्रकारची भाषा ज्ञानेश्वर महाराज कठोर भाषा वापरत आहेत. जायचं असेल तर जा रे बाबा. किती कठोर बोलत आहेत. नाहीतरी घालावे मोकलुनी. हां, म्हणजे हाकलून दिल्यासारखं. आता याच्यात कसं होतं पहा. आता एक छोटं उदाहरण घेऊ आपण. आई आहे, लहान मूल आहे. लहान मूल काय करतं, आईला म्हणतं, लहान मुलाचं अभ्यासावरती लक्ष नसतं. मग ते आईला सारखं म्हणत असतात, मला खेळायला जायचं आहे, मला खेळायला जायचं आहे. मग आई म्हणते एवढा अभ्यास कर आणि मग जा. तो ऐकत नाही, मला खेळायला जायचं आहे, खेळायला जायचं आहे असं सारखं म्हणत असतं. आईला स्वयंपाक करायचा असतो, घराचे कामं करायचे असतात, आणि तिच्यामध्ये हिची लुडबुड चालू असते की मला खेळायला जायचं. मग शेवटी आई वैतागते आणि म्हणते जा, एकदाचं जा, किटकिट नको. मग तो जातो आणि खेळायला जातो. तशाच प्रकारे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मन ऐकत नाही ना, मन सारखं किटकिट करतं ना, मला बाहेर जायचं आहे, जायचं आहे. तिथं मुलगा आईची तरी परवानगी घेतो मला खेळायला जायचं आहे म्हणून. इथं मन आपली परवानगीसुद्धा घेत नाही आणि निघून जातं. मग त्या मनाला म्हणायचं की बाबा थांब, नको जाऊ. ऐकत नसेल तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, नाहीतरी घालावे मोकळे. म्हणजे जा, तू जा असं म्हणा. आता होतं काय की आईला माहीत असतं की मुलगा किती वेळ खेळतो. मग तो दमला असेल म्हणून आई जाते आणि त्या मुलाला घेऊन येते. मग मुलगा वापस येतो, आईबरोबर येतो. तशाच प्रकारे हे मन भटकत 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 जातं आणि कंटाळलं की मग काय करायचं, आपण त्याला परत घेऊन यायचं. अशा प्रकारे. आणि एक वेळेस मुलगा काय होतं, मुलगा ज्या वेळेस थोडा त्याचं वय वाढतं, थोडा त्याला जास्त कळायला लागतं, मग त्याचं लक्ष थोडं खेळण्यावरती कमी होतं आणि अभ्यासावरती जास्त होतं. तशाच प्रकारे आपणाला या ध्यानधारणेमध्ये जेव्हा हळूहळू प्रगती होत जाते, मग ज्यावेळेस कळायला लागतं, ह्या मनाला पण कळतं की अरे आपण उगीचच भटकत होतो, तिथं उगीचच कष्ट केले, गाढवासारखं काम केल्यासारखं झालं, उगीचच मी हुंडारात होतो, त्याचा काय उपयोग नाही आहे. मग ज्यावेळेस त्याला कळायला लागतं, तसं लहान मुलाला हळूहळू कळवू लागतं की खेळण्यापेक्षा थोडा अभ्यास करावा. मग त्यावेळेस त्याचा खेळणं कमी होतं आणि अभ्यास वाढतो. तशा प्रकारे हे मन पण नंतर त्याला मनाला वाटतं, जेव्हा समज येते, जेव्हा ह्या योगामध्ये या समाधीमध्ये अभ्यास जास्त होतो, त्यावेळेस मनाला पण वाटतं की आपण बाहेर भटकण्यापेक्षा आपण आतमध्ये राहावं, आणि म्हणून मग स्थिर व्हायला लागतं. अशाच प्रकारे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आणखीन काय म्हणतात बघा, यतो यतो निश्चलती मनः चंचलमास्थिरम ततस्ततो नियम्येत आत्मन्येव वशम नयेत. म्हणजे ते काय म्हणतात, ज्या ठिकाणी हे मन फार चंचल आहे, अस्थिर आहे, मना चंचलम अस्थिरम, मन चंचल आहे, अस्थिर आहे, मग ते ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणावर त्याला आणावे आणि आत्म्याच्या ठिकाणी लावा. गेलास ना, ठीक आहेस, गेलास तर गेलास, पण आता वापस ये. अशा प्रकारे यतो यतो निश्चलती ततस्ततो नियमेतत आत्मन्येव वशम नयेत. म्हणजे मन चंचल आहे, अस्थिर आहे,
ते कुणीकडे जातं. जेव्हा आपल्याला समजतं की हे मन दुसरीकडे भटकत आहे, इथं आपल्यात स्थिर नाही, मग त्यावेळेस त्याला वापस आणायचं आणि आपल्या मनामध्ये, आपल्या मनाला आपल्या शरीरामध्ये, बुद्धीमध्ये स्थिर करायचं. आता इथे एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की ज्याने आपल्या मनाला ताब्यात ठेवलेलं आहे, इंद्रियाला ताब्यात ठेवलेलं आहे. मन इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत त्याला गोस्वामी म्हणतात. म्हणजे गो म्हणजे शरीर, त्याचा स्वामी. गो म्हणजे इंद्रिय आणि त्याचा स्वामी, इंद्रियाचा स्वामी, गोस्वामी. आपण गोसावी म्हणतो, मोठ्या भाषेमध्ये त्याला काय म्हणतो? गोसावी. गोसावी म्हणजे गोस्वामी. म्हणजे ज्यांनी आपले इंद्रिय आणि मन आणि बुद्धी ताब्यात ठेवलेली आहे तो गोस्वामी. आणि ज्याचं मन किंवा इंद्रिय आपल्या ताब्यात नाहीत त्यास काय म्हणतात? गोदास. गो म्हणजे शरीर, इंद्रिय, त्याचा दास, तो गोदास. आता आणखीन बऱ्याच गोष्टी काही सांगत असतात श्रीकृष्ण महाराज. ते काय म्हणतात? प्रशांत मनसम योगिनम. ज्या प्रशांत मनसम, श्रीकृष्ण महाराज हा शब्दप्रयोग नेहमी करतात. प्रशांत मन म्हणजे ज्याचं मन शांत आहे, ज्याचं मन परम शांतीला पावलेलं आहे. प्रशांत मन. शांतम रजसम म्हणजे ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे. आणि अकल्मषम, पापरहित. कल्मष म्हणजे पाप. अकल्मषम, पापरहित झाला आहे आणि ब्रह्मभूत झाला आहे. अशा योग्याला, असा जो योगी आहे ज्याचं मन प्रशांत म्हणजे शांत आहे, ज्यांचं रजस म्हणजे राजस जो गुण आहे, रजोगुण आहे, तो शांत झालेला आहे आणि ज्याचं पाप नाहीसं झालेलं आहे, जो ब्रह्मभूत झालेला आहे, अशा योग्याला काय होतं? सुखम उत्तमम उपेती. म्हणजे उत्तम प्रकारचं सुख प्राप्त होतं. उत्तम प्रकारचं सुख अशा योग्याला प्राप्त होतं, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. आता प्रशांत मनसा हा शब्दप्रयोग बऱ्याच ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांनी वापरलेला आहे. मन शांत होतं. ज्याचं मन शांत आहे त्याला समाधी किंवा ध्यान धारणा चांगल्या प्रकारे होते. मन, बुद्धी, शरीर आणि एक होत असतं. अशा प्रकारे प्रशांत मनसा हा शब्दप्रयोग श्रीकृष्ण महाराज वारंवार करतात, फार महत्त्व देतात. सुख आहे, समाधान आहे आणि मन शांत आहे, हे योगी मनुष्याचे लक्षण आहेत. आता असा जो योगी आहे, असा जो शांत मन असलेला, प्रशांत मन असलेला योगी आहे, साधक आहे, तो त्याचा दृष्टिकोन जगाबद्दल, इतराबद्दल कसा होतो, त्याचा दृष्टिकोन कसा असतो, इतरांना पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, जगाला पाहण्याचा दृष्टिकोन कसा असतो, हे आता आपण पुढच्या सत्रात पाहू. आता हे सत्र इथेच थांबवतो. पुढच्या सत्रामध्ये श्रीकृष्ण महाराज फार चांगली गोष्ट सांगतील. हा जो योगी आहे तो जगाला आणि इतरांना कशा प्रकारे पाहतो, त्याचा दृष्टिकोन कसा बदलतो, कसा होतो, ते आपण पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.